हॅलो गाईस, तर आता आम्ही कलावंतीवर ट्रॅक करायला आलो. तर तुम्हाला पार्किंगची जागा पण दाखवतो. गाड्यावरती आणलं मी. ट्रॅक मध्ये चालू करतो आम्ही, म्हणून दाखवतो मी ट्रॅक चालू करताना. भेटू मग पुढे. कलवंती दुर्ग आणि प्रबलगड, महाराजांचा झेंडा. तर गाईस, खूप दिवसातून ट्रॅक करतोय. 3 महिन्यातून ट्रॅक करतो चालू. तर बघू पुढे. खूप दम लागते, गरम पण खूप होते. माझ्या मागे बघा, माझे मित्र पुढे येत दोघा थांबले. थोडी शॉर्टकट मारली तर खूप टाईम झाले असते. गाडी पण वरती आणली मी. आमचा अर्धा तास वाचला. आता अजून खूप खाली असतो आम्ही. मग समोरचं पण दाखवतो. तर गाडी आता आम्हाला मध्ये झोपडी लागली. तिथेच स्टॉप घेतो आणि माझे मित्र का पाळण्यात बसलेत. मी पण बसतो पाळण्यात. मला दाखवतो व्हिडिओमध्ये. गाईज 2 किलोमीटर ट्रॅकिंग करून आम्ही थोडा रिस्क घेतला आणि आता परत चालू केली ट्रॅकिंग. थोडा शॉर्टकट मारतो. आम्हाला 2 ब्लॉगर पण भेटलेत. ते पुढे गेले दादा आमच्या. आणि माझे मित्र बघा समोर दाखवतो मला. हे बघा माझ्या मागे ट्रॅक करतात. आणि सँडी माझ्या मागे बघा मी किती खोल आहे. आणि पावसाळ्यात तुम्हाला खूप भारी भेटते तिथे बघायला. वातावरण, धबधबे असतात. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा मित्रांनो, हा पावसाळ्यात पूर्ण हिरवागार असतो. हा वादवा सिटी. इकडे पूर्ण धबधबे असतात पावसाळ्याचे. ट्रॅकर थोडं पुढं गेलेत आमच्या. गाईज, आम्ही 4 किलोमीटर रनिंग करून थोडं रेस घेतली आणि आता परत ट्रॅक चालू करतो. हा बघा, थंड पाणी पिला आता मी जस्ट. आणि आता ट्रॅक चालू करतो. हे बघा माझ्या मागे संदीप पाटील. कटकट. मी जेवून पण आलो माहिती आहे का. चिकन सकाळी घालता. जेवले असतं ना बरं वाटलं असतं. उपाशी बोटी आली आपण.
नुसतं पाण्यावर ट्रॅक करतो. पार्ले बिस्किट का? बकरी झाली. तर गाईज आता आम्ही मधल्या टप्प्यावर पोहोचलो आणि माझ्या मागे धाबा बघू शकतो मी. श्री समर्थ कृपा धाबा आहे आणि तुम्हाला जेवणासाठी ऑर्डर करायची असेल तरी पण भेटेल इथे धाब्याजवळ. तुम्हाला दाखवतो मी हा धाबा. बघा तुम्ही समोरचं कसलं भारी आहे. तर आता आम्ही हनुमंताच्या मूर्तीजवळ पोहोचलेलो. म्हणून आता हनुमंताची मूर्ती पण दाखवतो. आता 2 मिनिटात पोहोचू. त्याच्या बाजूला गणपतीची एक मूर्ती आहे. तर मित्रांनो कलावंतीचा स्टॉक बघा तुम्ही समोर. त्यावरती आपल्या भगवा झेंड्याच्या वरती बघा चंद्र आहे समोरच. नाही ना. तर मित्रांनो आता मी मधल्या टप्प्यात पोचलो आणि माझ्या मागे बघा तुम्ही कलावंती आणि प्रबलगड. आणि आता मला बरं वाटतंय कारण की आवाज होते म्हणून. आणि माझ्या मागे बघा तुम्ही वादळपेटी आणि खाली बघा किती खोल आहे. व्ह्यू पण बघा किती. आता थोडा मला बरं वाटलंय तर माझ्या टप्प्यात पोचलो म्हणून. तुम्हाला समोर जाऊन दाखवतो मी कलावंती आणि प्रबलगड. मित्रांनो इथं कलावंती आणि प्रबलगड आहे आणि हा हॉटेल. तर तुम्हाला नाईट थांबायला शकता. तर इथे थांबायला शकता तुम्ही नाईटला. हॉटेल पण बघा तुम्ही. इथे हॉटेल पण भेटेल तुम्हाला आणि टेंट पण भेटते तुम्हाला इथे 500 पर्यंत. तर मित्रांनो तुम्हाला कलावंतीवर आल्यावर वाडी भेटेल. तुम्हाला वाडी पण दाखवतो. म्हणजे लहान लहान पोरं बघा कशी सायकल चालवत आहे. कोंबडी बघा. बघा वाडी तुम्हाला कलावंतीला दिसेल. प्रबलगड जायला गाई पण मार्ग आहे आणि कलावंतीला एक नाही. हा बघा सामंगांचं आलेलं आहे. इथे खाली पण आलेलं आहे. हा हॉटेल तुम्हाला बघायला भेटेल. इथे हॉटेल आहे. हा बघा माझ्यासोबत आलंय. चला क्रिकेट खेळतात बघा पोरं. काजू आलेत का बघायला लागतील. काजू पण आले. हा प्रबलगड मित्रांनो आणि त्याच्या मागे अजून कालापूरच आहे. आणि हा बघा तुम्ही कलावंती. ढोल पण आहे बघा समोर मध्ये दिसेल इथे. तुम्हाला कलावंती दुर्गाला जायचं असेल ना तर आता मार्ग केलेत. त्या मार्गावरून तुम्हाला जायला लागेल. मध्ये मध्ये तुम्हाला मार्ग भेटेल
ते दाखवलेत बाणांचे गुन्हा केलेले आहेत. खूप दम लागले. हा बघा किती जंगल आहे. हा बघा इथे एक मार्ग आहे. इथं पण मार्ग आहे बघा. मित्रांनो तुम्ही पण नक्की या. मधल्या टप्प्यात गेलं ना तर सर्व माहिती दिलेली आहे कलावंती दुर्गाची आणि प्रबळगडाची. आणि मध्ये मध्ये बांध पण केलेले आहेत. त्या बांधानुसारच तुम्हाला यायला लागेल कलावंतीवर. आणि आता आम्ही थोडं 5-10 मिनटात पोचू वरती. मग तुम्हाला तिथला नजारा दाखवतो. आता आम्ही धाब्याजवळ पोचलो आहे. धाबा पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही नसून आलं नक्की या कलावंतीवर. खूप छान वाटते. हे बघा माझ्या मागे धाबा आहे. आणि समोर तुम्हाला दाखवतो महाराजांचा झेंडा. हे बघा कलावंती दुर्गा आणि प्रबळगड आणि महाराजांचा झेंडा. इथे दारू सिगरेट सर्व मनाई आहे पिण्यासाठी. आग पण नाही पेटवू शकत. हा धाबा सध्या बंद आहे. इथे तुम्हाला रेट पण दिले काय कितीला भेटते ते. मॅगी अंडा मॅगी कांदा पोहे सगळं भेटेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले. नक्की बघा व्हिडिओ पूर्ण. लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला. आत्ता परलेच तर मित्रांनो आता आम्ही ढोलीपर्यंत पोचलो आहे. नाही दगड ढोली दगड नाही. हां तर ढोल बघा तुम्ही मित्रांनो. दाखवतो आतमध्ये जाऊन पण हे ढोल. विविध का हे बघा बाहेरचं. आता मित्रांनो तर आता आम्ही मेन ट्रॅकवर पोचलेलो आहोत. हा बघा मेन ट्रॅकवर पोचलेलो आहोत. आणि हा माझा 3 नंबरचा ट्रॅक आहे सर्वात उंच. 1 नंबरला कळसुबा येते, 2 नंबरला हरिहरगड आणि 3 नंबरला आपला पनवेलचा कलावंती दुर्ग. आणि तीच ट्रॅक आता चालू करते आम्ही. मेन टॉपवर पोचलेलो दाखवतो मला समोर. आम्ही ते दोघं गेलेत वरती. पाहू शकता मित्रांनो किती खूप दरी आहे. हा बघा माझे मित्र चालले ट्रॅक करून. हे बघा आणि या खालचा व्ह्यू. आता मी चढते वरती. तर आता मी ट्रॅक चालू करते. आणि माझ्या मागे बघा दोर पण लावले समोर. ट्रॅक चालू करते आता मी. माझे मित्र पुढे गेले, मीच राहिले होते मागे. हा रशी धरून चढते मी काही खाली माझ्या पूर्ण कोल आहे. कडेकडेशी जायला लागते. हा बघा अजून 5 मिनिटात आम्ही वरती पोचू. हा रिस्की ट्रॅक सर्वात. आता पायऱ्या चालू होतील ते पण तुम्हाला दाखवतो. हा बघा हा ट्रॅक आम्ही चढलो आता मी. आणि समोर माझ्या पायऱ्या चालू होतील ते पण तुम्हाला दाखवतो. हा पॅच एकदम खतरनाक आहे. इकडनं असं यायला लागते एवढं दूर. कारण इकडच्या 2 पायऱ्या नाही आहेत आणि पूर्ण एकदम डीप खाली आहे.
पिढी आलाय बघा. हाय गाईज, आता केला ना तू. कधी चालू होते आम्हाला ट्रॅक पायरीवरून. हा बघा माझा मित्र चालले आणि बघा पायरी किती उंच आहे, माझ्या कमराला लागते. पहिली पायरी एक कट झाली खालची, तर आता आम्ही चढतो. कॅमेरा थोडा क्रॉस करतो. वाढत वरती झोपडे उचललो पहिलाच पायरी, कमरेवर पायरी आहे. ओला आहे वरती. दबा. कोल्ह्यांचा आवाज येते माचीवर. कलावंती ट्रॅक करताना आम्हाला कोल्ह्यांचा आवाज येते. कुठे माकर आहे? कोल्हे आहेत का पोरं आहेत काय माहिती. हा? माणसाचा आवाज नाही माणसं असते. नाही. कोल्हा क्लिअर. ती डोली नसं तिकडे, चला त्या डोली मेन तिकडे आहे. चला येत नाही का? चल का ना, चक्कर लागली काय? काय नको बघू, काय नाही बघा. पाणी 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 दे तुझ्यातला पाणी पाणी थंडी कसा व्हायचा तुझा? नाही खाली बघतो म्हणून. खाली शिवाजी महाराज आम्हाला वाटते ट्रॅक करताना एक डॉग भेटलाय, ते आम्हाला रोड दाखवते. मग डॉग पण दाखवला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आमच्यातलं एक ट्रॅकर खालीच थांबलाय, खूप घाबरलाय तो. हा बघा, आम्ही फायनली पोचलो कलावंतीवर. हे बघा माझ्या मागे झेंडा महाराजांचा. हा माझे मित्र आहे. हा एक डॉग आम्हाला समोर भेटला. माझ्या मागे प्रबलगड. मित्रांनो इथले चाराचे रोप पण काढलेत इथले पब्लिकनी. माझ्या मागे बघा काळाचे रोप पण नाही. आणि आता तसंच चढायची वरती, तर बघू चढता येते का, नाही तर मग असं रिटर्न जाऊ. हाड आहे खूप. मित्रांनो बघा हा प्रबलगड आणि
मधला पॅच आणि ही वाडी आणि बाजूलाच तिथे बघा मित्रांनो आणि आपला गाव. तर मित्र बघा तुम्ही किती हाड आहे. आपल्या महाराष्ट्रामधला 3 नंबरचा हा गड किल्ला सर्वात हाड. आणि ते रोप पण आहेत लावलेले आहेत, ते सर्व काढलेत. तर पब्लिक नाही जाऊ शकत. हा व्ह्यू बघा तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता आता पिढी ट्राय करतो वरती चढण्यासाठी. इकडे पहिले रशी वगैरे लावलेली होती, आता रशी वगैरे काढल्यात आणि खूप कठीण आहे मित्रांनो. त्याचसाठी मित्रांनो कलावंती दुर्ग हा सर्वात कठीण मानला जातो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला कलावंती दुर्गाचं येतं एकदम खतरनाक ट्रॅकमध्ये. इथे लिहिलेलं आहे पाहू शकता खतरा म्हणून. तर पाहू शकता पिढीला मतलब नाही चढता येत कारण कठीण आहे. पायच ठेवायला जागा नाही मित्रांनो तिकडं. सावकाश उतार रे. तर मित्रांनो तुम्ही गड किल्ले फिरत असाल तर पाहू शकता इकडे सूचना लिहिलेल्या आहेत स्वच्छता राखा. तर मित्रांनो आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे कारण हे गडकिल्ले आपल्याला जपायचे आहेत. म्हणून तुम्ही जर गड किल्ल्यावर येत असाल तर स्वच्छता नक्कीच राखा. तर इथं फायनल आता आम्ही ट्रॅक पूर्ण केला आहे आणि वरती दोरं नाही म्हणून आम्ही आता इथेच थांबतो. आणि आमचा मित्र एक आहे ते तब्येत डाऊन आहे म्हणून तो खालीच थांबला आहे. तर आम्ही निघतो इथूनच. ते ट्राय करत आहे निखिल पण त्याला पण जमलं नाही. मग आम्ही पण इथं बंद केलं चढायचं. माझ्या जुन्या व्हिडिओ ते तुम्हाला दाखवलेत आणि मग ते पुन्हा अपडेट देतो म्हणा सर्व काही दाखवतो. आणि माझी व्हिडिओ इथे एंड करतो. आणि नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. सपोर्ट करा मराठी माणसाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. चला बाय.